नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 5 मध्ये आपण या ठिकाणी पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमाचा आणि स्पर्धा परीक्षेचा किती जवळचा संबंध आहे आणि त्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी पदवी स्तरावरच कशी करू शकतो या संदर्भातली श्रृंखला आपण या ठिकाणी पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या SRT विद्यापीठाअंतर्गत जो काही आपल्याला BASYला भारतीय शासन आणि राजकारण हा पेपर अभ्यासाला आहे, भारतीय संविधान म्हणून सुद्धा त्या पेपरची ओळख आपणा सर्वांना आहे आणि त्या पेपरचा अभ्यास करत असताना या BASYच्या अभ्यासक्रमाच्या अगोदर जे काही आपण टॉपिक या ठिकाणी पाहिलेत BAFYचे, तर BAFYला जो काही अभ्यासक्रम आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासाला आहे त्या सगळ्या घटकांचा संबंध हा स्पर्धा परीक्षेशी होता, यावर आपण चर्चा केली। त्याचबरोबर मागच्याच काही व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय शासन आणि राजकारणाचा जो काही अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्यामध्ये भारतीय संविधान, या भारतीय संविधानाचं स्वरूप, भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रियापासून ते भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, संविधानिक तरतुदी, यामध्ये मूलभूत अधिकार असतील, मार्गदर्शक तत्त्व असतील, मूलभूत कर्तव्य असतील, केंद्र राज्य संबंध असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, केंद्राची संघीय व्यवस्था असेल, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ असेल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, या सगळ्या घटकांचा विचार आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये केला की हे सगळे घटक आपल्याला BASYला अभ्यासाला आहेत आणि त्यांचा संबंध हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी स्पर्धा परीक्षेशी आहे आणि कुठल्या कुठल्या घटकांवर आपण या ठिकाणी बारकाईने जर लक्ष केंद्रित केलं तर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो, यावर आपण चर्चासुद्धा या ठिकाणी केलेली आहे। आजच्या राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 5 मध्ये आपण प्रामुख्याने याच पेपरमधील जो राहिलेला शेष भाग आहे त्याच्यावर आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याच भारतीय संविधान पेपरमध्ये आपल्याला पुढचे 3 प्रकरणं या ठिकाणी अभ्यासाला आहेत की ज्याच्यावर चर्चा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने काय दिसतं आपल्याला की भारतीय संविधानामधील ज्या संविधानिक अधिसत्ता आहेत त्या प्रामुख्याने ज्यामध्ये जी काही निवडणूक आयोगाचा संदर्भ आपल्याला दिसतो, निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाचा संदर्भ जो काही आपल्याला अभ्यासाला आहे त्या घटकाचा अभ्यास हा पदवी स्तरावरच आपल्याला अभ्यासाला असलेला दिसतो। म्हणजे पदवी स्तरावरच हा घटक आपल्याला अभ्यासाला आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणीव असणं का गरजेचं आहे, कारण हाच घटक येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला सामोरे येणार आहे, या दृष्टिकोनातून या घटकाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। विद्यार्थी मित्रांनो, या केंद्रीय निवडणूक आयोगाचा संदर्भ पाहत असताना घटनेचं कलम 324 ते जवळपास घटनेच्या कलम 328-329 पर्यंत आपल्याला या केंद्रीय निवडणूक आयोगाचे संदर्भ या ठिकाणी सापडतात। केंद्रीय निवडणूक आयोग, या निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्य आणि निवडणूक आयोगाचा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला घटनेच्या कलम 324 ते घटनेच्या कलम 329च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। केंद्रीय निवडणूक आयोगाची कामं कुठली आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचा अभ्यास आपण पदवी स्तरावर करत असतानाच त्यातले बारकावे जर आपण जास्त खोलामध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न पदवी स्तरावरच केला तर स्पर्धा परीक्षेसाठी आपण चांगल्या पद्धतीने तयार होत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। त्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा संदर्भ पाहत असताना ग्रामीण भागापासून ते केंद्र स्तरावर ज्या काही अनेक प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातात, बघा तुम्ही राज्यस्तरावर राज्य निवडणूक आयोग या माध्यमातून ही भूमिका पार पाडत असतं। म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगर परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, याच्याही पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या, राज्यसभेच्या निवडणुका, राष्ट्रपतीची निवडणूक, म्हणजे या सगळ्या निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करत असताना याच्यावर प्रभावीरित्या नियंत्रण ठेवण्याचं काम भारतामध्ये निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग या ठिकाणी करत असतं। या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करत असताना, विचार करत असताना हे सगळे संदर्भ आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहेत की प्रत्येक टप्प्यावर
भारतामध्ये ग्रामीण भागापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते की लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण व्यवस्थेला जे स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम या ठिकाणी होत असतं ते स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केलं जातं ते निवडणूक आयोग आपल्याला पदवी स्तरावरच अभ्यासाला आहे. आणि घटनेच्या कलम 324, घटनेच्या कलम 325, 326, कलम 327, कलम 328 आणि कलम 329 अंतर्गत याचं सगळं विस्तार आणि स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. मतदार याद्या तयार करण्यापासून ते निवडणूक घेण्यापर्यंत सगळी कामं ही प्रभावीरित्या विशिष्ट नियोजन करून या ठिकाणी निवडणूक आयोग पार पाडत असतं. ही गोष्ट आपल्याला पदवी स्तरावरच अभ्यासाला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या घटकाची तयारी करत असताना घटनेतील कलम आणि कलमातील संदर्भ लक्षात घेत आणि मागच्या जवळपास 70 वर्षांपासून जी काही वाटचाल केंद्रीय निवडणूक आयोग करत आलेला आहे त्या सगळ्या आयोगातील सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक आयुक्त कोण होते? आजपर्यंत अनेक अधिकारी पदाधिकारी याच्यामध्ये येत गेले, नव्याने येत गेले, त्यांच्या फेरनियुक्त्या झाल्या, त्यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांची बदली झाली. अशा पद्धतीचे अनेक संदर्भ आपल्याला या पदवी स्तरावर आणि त्याचबरोबर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे मागच्या 70 वर्षांचा संदर्भ, त्याचबरोबर राज्यघटनेतल्या कलमांचा संदर्भ आणि अभ्यासाला असलेला हा घटक, त्याचे अधिकार, कार्य, त्याची रचना, या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं अभ्यास करणं अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणजे चालता फिरता पदवी स्तरावर जो काही आपण नियमित तासिकेंच्या माध्यमातून अभ्यास ग्रहण करतो तो अभ्यास आणि या सगळ्या घटकांवर आपण जर फोकस केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला पुढचा जो टॉपिक आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे राजकीय पक्षाचा, भारतातील राजकीय पक्ष असा एक टॉपिक आपल्याला BASYलाच अभ्यासाला आहे. भारतीय शासन आणि राजकारण या प्रकरणातला हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मग या टॉपिकचा सुद्धा भारतीय संविधानाशी संबंध येत असताना आपल्याला दिसतो. भारतातील प्रमुख राजकीय पक्ष अशा पद्धतीचं टायटल असलेलं हे प्रकरण, हे चॅप्टर आपल्याला अभ्यासाला आहे. मग भारतातील प्रमुख राजकीय पक्ष असं म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं काय येतं की भारताने कुठली पक्षपद्धती स्वीकारली? प्रामुख्याने पक्षपद्धतीचे 3 प्रकार आपल्याला दिसतात. एक पक्ष पद्धती, दुसरा प्रकार द्विपक्ष पद्धती आणि तिसरा प्रकार हा बहुपक्ष पद्धती दिसतो. भारतीय घटनातज्ञांनी राज्यघटना तयार करते वेळेस बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला. का एक पक्ष पद्धती स्वीकारली नाही? का द्विपक्ष पद्धती स्वीकारली नाही? बहुपक्ष पद्धतीच का स्वीकारली? या गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला घटनातज्ञांच्या ही गोष्ट लक्षात आली होती की भारत हा कुठल्याही एका जातीचा देश नाही, कुठल्याही एका धर्माचा देश नाही, कुठल्याही एका वंशाचा, पंथाचा किंवा कुठल्याही एका लिंगाचा देश नाही. अनेक प्रकारचे जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक संप्रदायाचे लोक हे भारतामध्ये प्राचीन काळापासून राहतात. म्हणून कुठल्याही एक पक्ष पद्धती ही भारतामध्ये योग्य ठरणार नाही, द्विपक्ष पद्धतीसुद्धा ही पोषक ठरणार नाही. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार त्यांनी का केला? तर भारतातील विविधता लक्षात घेऊन भारतातील या विविधतेच्या आधारावर सगळ्यांचं प्रतिनिधित्व हे शासन व्यवस्थेमध्ये असावं, यासाठी बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार हा घटनातज्ञांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून बहुपक्ष पद्धती हे राजकीय पक्ष पद्धतीचं, भारतातील राजकीय पक्ष पद्धतीचं एक मुख्य वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतो. आणि त्याचाच अभ्यास आपल्याला BASYला भारतीय शासन आणि राजकारण या पेपरच्या माध्यमातून अभ्यासाला आहे. पदवी स्तरावर हा पेपर अभ्यासाला आहे, त्याचं महत्त्व आहेच, पण स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बघा, भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यातला पुढचा घटक आपल्याला दिसतो की भारतातील राजकीय पक्ष पद्धतीचं जे बदलतं स्वरूप आहे, मागच्या 70 वर्षांपासून जी पक्षपद्धती आपण पाहत आलोत ती पक्षपद्धती त्याच स्वरूपाची नाही आहे. 1950ला 1955ला जी पक्षपद्धती भारतात होती, जे स्वरूप होतं त्या स्वरूपामध्ये झपाट्याने बदल मागच्या 70 वर्षांमध्ये झालेले आपल्याला दिसतात आणि त्या बदलांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. भारतातील जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या प्रमुख राजकीय पक्षांवर फोकस आपल्याला या अभ्यासक्रमाअंतर्गत सांगितलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने भारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणून जो काही
काँग्रेस पक्ष आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, याचाही अभ्यास याच्यामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याही पक्षाचा अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून अभ्यासाला आहे. म्हणजे हे जे पक्ष मी तुम्हाला सांगितले, प्रमुख राजकीय पक्ष 4-5 पक्ष, या 4-5 पक्षांची स्थापना कधी झाली, कुणी केली, त्याचा एकूण कार्यक्रम कशा पद्धतीचा आहे, ध्येय धोरणं कशा पद्धतीची आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. आणि केवळ त्याची स्थापना आणि त्याचा स्थापना कुणी केली या गोष्टी स्पष्ट करून आपल्याला चालणार नाही, तर मागच्या 70 वर्षांमध्ये त्या राजकीय पक्षाची वाटचाल कशी झाली, त्याच्यामध्ये कुठले बदल झाले, त्या बदलांचा संदर्भसुद्धा आपल्याला या पदवी स्तरावरच्या अभ्यासामध्ये तर आहेच. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या सैद्धांतिक अभ्यासाच्या माध्यमातून जे काही MCQचे प्रश्न आपले तयार होतील, त्या MCQच्या प्रश्नांचा, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा संदर्भ आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असलेल्या या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि म्हणून भारतातील राजकीय पक्ष हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानंतर जे काही अभ्यासक्रमाला असलेलं आपलं शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे भारतीय राजकारणासमोरील आव्हाने, भारतीय राजकारणासमोरील समस्या असंही आपण त्याला म्हणू शकतो. भारतीय राजकारणासमोरील आव्हाने म्हणून एक जे शेवटचं प्रकरण आपल्याला आहे अभ्यासाला, त्यामध्ये 4 प्रकारची आव्हानं दिलेली आहेत, 4 प्रकारच्या समस्या या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावर सुद्धा फोकस आपल्याला करायचं आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत भारतीय राजकारणासमोर, परंतु केवळ 4च समस्यांचा अभ्यासक्रमाला असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांच्या अभ्यासाबरोबर या 4 घटकांवर फोकससुद्धा करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिली समस्या भ्रष्टाचार आहे, दुसरी समस्या जातीवाद आहे, तिसरी समस्या समुदायवाद आहे आणि चौथी समस्या धर्मवाद आहे. म्हणजे एकूणच भारतीय व्यवस्थेचा विचार करत असताना, भारतीय राजकारणाचा विचार करत असताना, भारतीय राजकारणासमोर जो भ्रष्टाचार उग्र स्वरूप धारण करून आहे, त्या उग्र स्वरूपाचा विचार करत असताना त्याचं स्वरूप, त्याची कारणं, त्याच्यावरच्या उपाययोजना, शासनाची त्याच्यावरची भूमिका, मागच्या 70 वर्षांमध्ये शासन त्याच्यावर कशा पद्धतीनं ॲक्शन घेत आलेलं आहे आपल्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या घटकांच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. जातीवाद 1950 पासून ते 2020 पर्यंतचा आपण जर विचार केला तर जातीवाद ही जी समस्या भारतीय राजकारणासमोर उभी आहे, आजही भारतीय राजकारण हे जातीच्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं, अशा पद्धतीची वक्तव्य आम्ही ऐकतो. त्यावेळेला सुद्धा हा घटक आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सत्य आहे पण कटू सत्य आहे ही गोष्ट आपण ज्या वेळेला मान्य करतो त्यावेळेला हा घटकसुद्धा आपल्या अभ्यासाचा एक भाग असल्यामुळे त्याचाही अभ्यास आपल्याला ठिकाणी करावा लागतो. समुदायवाद आणि धर्मवाद या संकल्पनासुद्धा एक प्रकारचा विषय, एक प्रकारची एक आव्हान म्हणून पुढे येऊ पाहत असल्यामुळे त्याचाही विचार या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच काय तर या भारतीय शासन आणि राजकारण हा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे, या पेपरचा अभ्यास आपल्याला BASYला असतानाच आपल्याला या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे. आणि त्या BASYला असतानाच विद्यार्थी प्रामाणिकपणे जर नियमित तासिकेच्या माध्यमातून सगळा अभ्यास जर त्यानं प्रामाणिकपणे यातले बारकावे ग्रहण केले तर खरोखर तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला खऱ्या अर्थानं तयार होतो. ही गोष्ट आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची जाणीव करून घेणं गरजेची आहे. ही जाणीव ज्या विद्यार्थ्याला झाली तो स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला, तो विद्यार्थी 100% स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला असा एक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हाच एक हेतू असलेला आपल्याला दिसतो. आणि त्या माध्यमातून हे विश्लेषण आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येऊ शकतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन घटकासह, नवीन अभ्यासक्रमाच्या घटकासह या ठिकाणी येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.